टाईप करा आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही YouTube वर पाहू शकता मित्रांनो. खरोखर जबरदस्त भिवंडी तालुक्यात एक किंग ज्याला म्हटलं जातं लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तेच रवी गुरुची डेन म्हणजेच वीज यांच्यातर्फे नीट अँड क्लीन तुम्ही टेलिकास्ट पाहू शकता. चक्रिया बावळ्या एक किल्ले टाकले ना तिथं. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे प्लीज लवकर ये. कोपरगावचे उपसरपंच कबीरजी पाटील साहेब यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. या क्रीडा नगरीमध्ये या आयोजकांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ताल्यांच्या गजरात पाठवायचे आहेत. गोरा तो करतोय एका धावाने. पुन्हा सर्जित पुढचा चेंडू टाकण्यासाठी मुंडारा एनकडून राजू समोर असणारे फलंदाज निलेश बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळू काढतो. पुढचा चेंडू सॉंग करतो चेंडूला. चेंडू जातो मिड विकेटच्या वर षटकारासाठी.
उभ्या केलेल्या आहेत, त्या सर्व बाईक काढायच्या आहेत. ते प्रेक्षकांना बसण्यासाठी मंडप केलेले आहेत, बाईक ठेवण्यासाठी नाहीये प्लीज. तो आ बैल म्हणजे मार पहिलीच मधाची गोळी दिली होती आणि त्या मधाची गोळी चाकताना निलेश यांनी मिड विकेट वरून एक उत्तुंग षटकार, पहिलाच या स्पर्धेतील षटकार जो आहे नाव लागलेलं आहे निलेश याच्या नावावर. या 6 धावा संघाची धाव संख्या झपाट्याने वाढते, संघाची धाव संख्या होत आहे ती 3-7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. चांगला चेंडूला डायव्ह चेंडू जातोय, कव्हर क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव इथं पूर्ण करतो फक्त. एक धाव संघाची धाव संख्या पुढे जाते, धाव संख्या होते ती 3-8. एक खुशखबर आलेली आहे, कुठली प्रकारची हॅट्रिक जर घेतली तर तुम्हाला पद्धत धावांवर खेळत आहे निलेश आणि 2 धावांवर खेळत आहेत जयेश. सगळा चेंडू मिस टाइम फटका, चेंडू हवा ते राजू त्याच्या खाली आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला हा ड्रॉप बसतोय. तर खेळाडू कक्षामध्ये जे दुसरे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो, त्या सामना जो सुरू आहे तेच खेळाडू बसायचे आहेत प्लीज. पहिला हात बसतोय निलेश बाद होते, त्याची जागा भरून काढायची नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे मयन येतोय. बघूया मयन कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करतोय ते पाहायचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे राजीव यांनी, कारण आपण धाववर लक्ष दिलं तर एक गडी बाद करून 9 धावा दिलेल्या आहेत. चेंडू स्वांग करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय या 4 धावांसाठी. दोन्ही फलंदाज जयेश चांगली कामगिरी करतोय, कारण 3 केलेले आणि 3 चेंडूचा विचार केला तर 6 धावा इथे केलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि निलेश यांनी तब्बल 2 चेंडू मध्ये 7 धावा करून बाद झालेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे म्हणजेच मेन. चला मित्रांनो जाऊया आपण स्वागत संभार करायला. तर मी विनंती करतोय राम दामोदर भोईर सरांना, त्याची शुभ असते तर व्यासपीठावर उपस्थित राणागावचे उद्योगपती माननीय श्री राजेंद्र भोईर साहेब, तर मी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राम दामोदर भोईर यांना विनंती करेन की त्यांनी राजेंद्र भोईर साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित पंचायत समिती सभापती माननीय श्री नरेंद्र नाथा पाटील इथे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा राम दामोदर भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी महेंद्र नाथा पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. पंचायत समिती सभापती
तसेच व्यासपीठावर उपस्थित न्यू 40+ संघटनेचे अध्यक्ष न्यू 40+ संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री प्रताप मारुती पाटील. मी पुन्हा एकदा राम भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी प्रताप मारुती पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे सरपंच माननीय श्री रमेश सीताराम पाटील उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा राम दामोदर भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी रमेश सीताराम पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. कुठल्या चॅनलवर नाही त्याला चिरते दादाला तसेच व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे माजी उपसरपंच माननीय श्री कबीर नामदेव पाटील सर इथे उपस्थित आहेत. तर मी पुन्हा एकदा राम दामोदर भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी कबीर पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे माननीय श्री चेतन गोपीनाथ पाटील उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा राम दामोदर भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी चेतन गोपीनाथ पाटील सरांचा सत्कार करायचा आहे. कनिष्ठ एंटरप्राइजेसचे संघ मालक तसेच ग्रामपंचायत सदस्य कोपर तसेच व्यासपीठावर उपस्थित केवणी गावचे माजी सरपंच तसेच श्रुवी 11 संघाचे संघ मालक माननीय श्री उमेश हरिचंद्र पाटील. मी पुन्हा एकदा राम दामोदर भोईर साहेबांना विनंती करेन की त्यांनी उमेश पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर व्यासपीठावर आगमन होत आहे वाफेकर अँड सन्सचे संघ मालक रितेश वाफेकर तसेच ओमराज वाफेकर साहेब. सुस्वागतम. तसेच व्यासपीठावर उपस्थित दिवेगावचे माजी सरपंच माननीय श्री संतोष गणपत भोईर. मी पुन्हा एकदा राम दामोदर भोईर साहेबांना विनंती करेन की त्यांनी संतोष गणपत भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर आगमन होत आहे माननीय श्री होमराज वाफेकर तसेच रितेश वाफेकर वाफेकर अँड सन्सचे संघ मालक तसेच व्यासपीठावर उपस्थित दिवेगावचे समाजसेवक माननीय श्री सुधीर शांताराम गोंधळे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा राम भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी सुधीर शांताराम गोंधळे यांचा सत्कार करायचा आहे. टाकून जा बहिणी करा सगळे तसेच व्यासपीठावर आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते वाफेकर संघ संघ मालक माननीय श्री
होमराज गजानन वाफेकर, मी राम भोईर साहेबांना विनंती करेन की त्यांनी होमराज गजानन वाफेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. धावसंख्या झाल्या त्या 32, 2 बाद 32. ए, चला स्पीडअप करायचंय प्लीज. चला पंच ऑन करायचंय, अगोदर आता खूप उशीर झालेला आहे. उलटाच बटकला चक्कच होती. व्यासपीठावर उपस्थित वाफेकरांचे संघमालक मान्य श्री रितेश विलास वाफेकर, मी पुन्हा एकदा राम भोईर साहेबांना विनंती करीन की त्यांनी रितेश वाफेकर सरांचा सत्कार करायचा आहे. ओव्हर टू प्रमोद पाटील. 2 धावा घेतलेल्या, 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 2 बाद 34 धावा इथं झालेत. खूपच चांगली सुंदर अशी फलंदाजी आपण पाहायला मिळतो जयेश यांच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज होतो नयन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणार आहे जयेश, एक चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. हाईट इथे मारलेलं चांगलं बॅकअप मिळतंय. डायरेक्ट हिट मारण्याचा बेत होता प्रताप यांचा, मात्र डायरेक्ट हिट मारलेला नाहीये. मात्र 1 धाव इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र जयेश करतो. स्ट्राईक मिळते राजेश याला. 1 धावी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 35. तर आपले पाहुणे या स्पर्धेत रजा घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज राजेश, बघूया कशा पद्धतीने. मात्र लांबपेट फटका, मात्र उंची जास्त लांबी कमी आहे. नुमॅन स्लाइडिंग करतोय चेंडू, राज उचलतो, मात्र 1 से ज्यादा कुछ नाहीये. मात्र पंचांचा बोट इथं आकाशात आहे, कारण पॉपिंगच्या थोडस लांब हा फलंदाज राहिला होता. आणि 3रा हादरा बसतोय मोहनक डेव्हलपर्स या संघाला. बाद होतोय राजेश. आतापर्यंत चांगली कामगिरी उमेश जयेश यांनी केलेली आहे. 7 चेंडूचा खेळ इथं खेळलेला आहे. आणि धावांवर आपण नजर टाकली तर 16 धावा त्याच्या नावावर आलेल्या आहेत. आणि चांगली कामगिरी करतो. बॅक टू बॅक 2 षटकार ज्यांनी मारलं भैल यांनी. नवीन फलंदाज येतोय अमित, बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी उडून चेंडूमध्ये किती धावा काढतात ते पाहायचं. कारण धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावा इथं झालेल्या आहेत, त्या म्हणजे 36 धावा इथं झालेल्या आहेत. 3रा षटकाचा खेळ प्रारंभ झालेला आहे. चला नेक्स्ट मॅच असणार आहे मित्रांनो. जय थापवले तेव्हा आणि कर्सन वेलर्स या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नाही पुन्हा सज्ज होतोय.
चेंडू लेट कट केलेला चेंडू थर्मन रिझन क्लिअर करतोय. चेंडू जातोय या 4 धावांसाठी. नाही पुन्हा सज्ज होतोय. चेंडू लेट कट केलेले चेंडू लेट चेंडू आला होता आणि लेट कट करताना दिसला फलंदाज जयेश. एक जबरदस्त कामगिरी करतोय. 4 धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 40. एक डेंजर झोन मध्ये ही धावसंख्या आता केलेली आहे. कारण तिसऱ्या षटकात खेळ इथं प्रारंभ झालेला मित्रांनो आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 40 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतं नयन मुंडरा यांकडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज जयेश. चेंडूला लागते फटका पाहायला मिळतो मित्रांनो. व्हाईट स्लॉगनच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते 30 ते 40. डेंजर झोन मध्ये ही धावसंख्या गेलेली मित्रांनो. रेड सिग्नल इथं मात्र इथं दिलेला आहे गोलंदाजांना फलंदाजांनी. प्रताप पाटील थोडस चिंतेत दिसता येत वाटतं मात्र नाहीये. त्यांच्यावर खूप चांगली फलंदाजी आहे. बघूया काय होतंय काय घडतंय. पुन्हा सज्ज होतोय नयन पुढचा चेंडू टाकण्यासाठी जयेश याला. त्याला चेंडू मस्त सोडला होता. सन्मान दिलाय चेंडूला. पुश करतो. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. एक धाव समाधान मानावं लागेल. एक धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 47. 47 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. मित्रांनो निलेश बाद झालेला आहे. महेंद्र बाद झालेला आहे. राजेश बाद झालेला आहे. मात्र जयेश आणि अमित चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. माननीय श्री भारत मुकादम साहेब कुठे प्रेक्षकात असतील ते व्यासपीठावर यायचे आहे. तसेच सचिन मडवी आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. तर व्यासपीठावर उपस्थित पूर्णा गावचे ॲडव्होकेट माननीय श्री स्वप्नील किशोर वाफेकर इथे उपस्थित आहेत. तर मी प्रतीश गोंधले यांना विनंती करीन की त्यांनी स्वप्नील वाफेकर यांचा सत्कार करायचा आहे. माननीय श्री प्रताप मारुती पाटील साहेबांनी या आयोजन नियोजनाला सुमारे 21,000 रुपये देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. शत्रुघ्न काळीराम पाटील केवनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री शत्रुघ्न काळीराम पाटील केवनी व्यासपीठावर यायचं आहे. तर सांघिक चौथ्या आणि व्यक्ती पहिलं षटक टाकण्यात सज्ज झालेले धरेशी. बघूया काय करतोय. यो शॉट सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिझन मध्ये. बघूया एरिया क्लिअर करतो की नाही. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि 4 धावा येतील जयेश याला. 4 धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 51. 50 पूर्ण झालेले धावा. पहिलाच सामना आणि एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना मित्रांनो. 51 धावा झालेल्या आहेत. काय फलंदाजी होते उमेश. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय जयेश. 31 धावांवर खेळत आहे जयेश. बघूया शेवटच्या 5 चेंडू किती धावा जमवतोय आतापर्यंत. कारण पहिलाच चेंडू पाहिला आपण गणेश आता थोडासा लेझी चेंडू पाहायला मिळाला होता आणि रिव्हर्स शॉट खेळला होता. चेंडूला पाठवून दिलं होतं थर्डमॅनच्या रिझन मध्ये. 4 धावा येतात. त्यामुळे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 51. पुन्हा एकदा त्याच दिशेकडे रवाना होतो चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. पंबलिंग करतोय. त्याची तिथे फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. 2 धावा इथे अर्जित करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 53. 53. पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी जयेश याला. चांगला चांगला चेंडू होता. कडा लागली होती मात्र आयुष्यमान भव्याचा आशीर्वाद इथं जयेशला मिळतो प्रताप यांच्याकडून. कडा लागली होती. पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न केला होता मात्र चेंडू
शेवटच्या क्षणी जमिनीवर आदळतोय आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथं जयशाला मिळतो. धनुष्य पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे जयेश. संकल्पचिना चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये राहणार चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकदा पूर्ण दिसत आता प्रयत्न केला जातो आणि घातक प्रयत्न म्हटलं तरी वावगं ठरणार आहे कारण अमित हा बाद होतोय. तर व्यासपीठावर उपस्थित पूजा एंटरप्राइजेसचे मालक तसेच प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ज्यांनी दिलेलं आहे ते आमचे विशाल साईनाथ गोगले इथे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा राम भोईर साहेबांना विनंती करेन की त्यांनी विशाल साईनाथ गोगले याचा सत्कार करायचा आहे. शेवटचा चेंडू असणार आहे भविष्याचा. जोरात मारण्याचा प्रयत्न मिस करतोय प्रताप. एक धाव इथं घडली जाते. एक धावाने संघाची धाव संख्या वाढते. सगळ्या संघाची धाव संख्या होते ती 55. 56 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे तिरुपती बिल्डर्स या संघासमोर कोणन डेव्हलपर या संघानं. तर जाऊया मान सन्मानकडे. तर दोन्ही संघांना विनंती करतोय जय थांबवला देवा तसेच सनी कर्सन वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय थांबवले देवा तसेच कर्सन वॉरियर्स या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचं आहे नाहीतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. प्लीज सगळ्या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. उमेश यांना मी विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दोन्ही कर्णधार तिथे आलेले आहेत. मी विनंती करतोय पाहुण्यांना गव्हर्नमेंटची साहेबांना मी विनंती करतो तुमच्या सोबत ते नाणेफेक करायचे. गव्हर्नमेंटची सीताराम पाटील यांना मी विनंती करतो तुमच्या सोबत ते नाणेफेक करायची आहे प्लीज. माननीय श्री रमेश सीताराम पाटील सरपंच कोपर तसे दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. जय थापावाले देवाचा कर्णधार कुणाल पाटील तसेच कर्सन वॉरियर संघाचा आकाश पाटील आणि आमचे प्रमुख पाहुणे श्री रमेश सीताराम पाटील. तर नाणं असं आहे एकावर लिहिलेलं ओली आणि दुसऱ्या लिहिलेलं सुकी. वेलकम एवन जोडी केवणी गावातील एवन जोडी यांचं आगमन झालेलं आहे. भरतजी आणि सचिन आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे जय थापेवाले देवा संघाचा कर्णधार कुणाल पाटील याने. तर तुमचा निर्णय काय? तर तुमच्या संघामध्ये असे कुठले गोलंदाज असतील की ते कर्सन वॉरियर्सचे फलंदाज अक्षय मडवी आकाश पाटील यांना रोखू शकतील? आणि थोडक्यात या आयोजनाविषयी लाजाळू आहे कर्णधार. तसेच मी आकाश पाटीलांना विचारतो की ह्या आयोजनाविषयी तुम्ही दोन शब्द इथे बोलायचे. आयोजनाबद्दल तर काही कमतरता नाही आहे कारण आपल्या गावचे माजी सरपंच राम भोईर हे जे आयोजन करतात कुठल्या स्पर्धा असो कबड्डी असो क्रिकेट कुठल्याही प्रकारचं ते खेळाडूंना काही कमी भासू देत नाही अशी त्यांची खाती. तर आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर कुठपर्यंत टार्गेट तुम्ही सेट कराल या ग्राउंडवर? टॉस जिंकला असता तर बॅटिंगच केली असती 50+. आणि 50+ धावा करण्यासाठी असे कुठले फलंदाज तुमच्या संघात आहेत की ते 50+ धावा उभारू शकतील?
अवक्या मंगेश जय मात्रे. व जय मात्र मात्र आश्रयाचं शुभेच्छा असं म्हटलं तरी वावं ठरणार नाहीये. सामन्यासाठी. धन्यवाद आकाश. तर मित्रांनो एक पारीचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 55 धावा इथे केलेल्या आहेत मोडक देवपर या संघानं आणि 56 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे तिरुपती बिल्डर्स या संघासमोर. तर तरीच मी विनंती करतो त्यांना आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर मित्रांनो कुठे जाऊ नका. खरोखर जबरदस्त के तुम्ही पाहताय मित्रांनो. केवली दिवे कोपर प्रीमियर लीग 2022 खरोखर एक मनाला वेधून काढणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि आपण जी क्रीडा नगरी पाहताय मित्रांनो जे अशक्य होते ते शक्य करून आहे. आणि दिवे गावात ही क्रीडा नगरी एक जबरदस्त तुम्ही क्रीडा नगरी जी पाहताय अपार मेहनत इथं घेऊन ही क्रीडा नगरी बनवलेली आहे. श्री राम दामोदर भोईर यांच्या वतीनं खरोखरच ही क्रीडा नगरी इथे जे अशक्य होते ते शक्य करून ठेवलेलं आहे. स्वर्गीय दामोदर क्रीडा नगरी तुम्ही पाहताय मित्रांनो एक बिग शो क्रिकेटचा क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा सुरेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. तसेच अजित नामदेव भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. हॅलो तर मित्रांनो 55 धावा इथं केलेला 56 धावांचा आव्हान इथं ठेवलेला. दुसऱ्या स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे राज आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे विनय. विनय उर्फ वाकलन हा जो खेळाडू आहे तो वाकलन वरून मागवलेला आहे. तर पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय जेडी जयेश. पहिला खेळ जोरात मारण्याचा प्रयत्न मिस करतोय. श्री उल्हास रामचंद्र गोंडले आपण व्यासपीठावर बसायचं आहे. पुढे सज्ज होतोय जयेश पुढचा खेळ टाकण्यासाठी. प्रदीप याला बघूया प्रदीप कशा प्रकारे खेळतो ते पाहायचं आहे. लागते पहिलाच हादरा लागतोय. जेडी एक चांगली कामगिरी करतोय आणि बाद होतोय तो म्हणजेच प्रदीप. तर पहिला हादरा बसतोय मित्रांनो. प्रदीप बाद होतो याचा भूमिका नवीन फलंदाज येतोय तो धनेश. खरोखर जर गोलंदाजीचा विचार केला तर धनेश यांनी चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजामध्ये. मात्र फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय का नाही ते पाहायचं आहे. कारण पहिला हादरा बसलेला आहे मोठा हा हादरा इथं बसलेला तिरुपती बिल्डर्स या संघाला. पुढे सज्ज होतोय जयेश पुढचा टीम टाकण्यासाठी. मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. ब्लाइंड शॉट झाला आपण म्हणतो तोच मारण्याचा प्रयत्न होता. अंधाधुंदीचा खेळ इथं करताना दिसतोय. कारण 3 चेंडू टाकून झालेले आणि 1 विकेट सुद्धा गेलेला आणि कुठल्या प्रकारची आतापर्यंत धाव आलेली नाहीये. वेलकम लक्की डायमंड दिवे आणि एक मरुआई दिवे ते एक अष्टबैल खेळाडू याचं सुद्धा एक क्रीडानगरमध्ये आगमन होतंय. या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
आपला सज्ज होतोय जयेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी धनेश याला. आता मात्र एका एक चेंडू पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही समांतर करतात. धाव मिळते अवांतर. एक वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात येत आहे आणि एक धाव इथं आलेली आहे व्हाईटच्या रूपानं. श्री गणेश होतोय तिरुपती बिल्डर्स या संघाचा. धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त एक. पुन्हा सज्ज होते गोलंदाज जयेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे धनेश. बघूया कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढेल ते पाहायचं आहे. आता मात्र चेंडूला लाभ कुठं लाभते फटका. चेंडू जातोय वाईट स्लॉगच्या वरून एक मोठा षटकासाठी. आता मात्र एक जबरदस्त षटकार इथं मारलेला धनेश आणि धन इथं बोलवलेला आहे. धावांचा धन इथं बोलवलेला आहे आणि 6 धाव संघाची धावसंख्या वाढते. सपाट संघाची धाव संख्या होत आहे ती 7. पुन्हा सज्ज होतं पुढचा चेंडू टाकण्यासाठी जयेश. उमेश पाटील काय म्हणायचंय धनेशच्या बद्दल? धनेश हा ठाणे जिल्हा संघाकडून अंडर 90 या संघातून खेळला होता आणि त्याने विजेतेपद सुद्धा पटकावलं होतं ठाणे जिल्ह्याने नाशिक येथील झालेल्या स्पर्धेमध्ये. सुंदर झेल घेतोय. पनामा कॅप घालून असलेला एक चांगला खेळाडू केवढी गावातील अष्टबल खेळाडू गिरीश याच्या हातामध्ये झेल संपन्न होतो आणि धनेश याची पारी इथं संपुष्टात येते. दुसरा हात बसतोय तिरुपती बिल्डर्स या संघाला. धावसंख्येवर आपण नजर टाकली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1-7. शेवटचा चेंडू शेष आहे प्लीज. विनय येतोय. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे विनय आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज नवीन आलेला आहे धनेशची जागा भरून काढण्यासाठी. यश आलेला आहे नवीन फलंदाज. चला एक चेंडू शेष आहे प्लीज. जिथे पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारा विनय. वॉकलँड वरून आलेला हा खेळाडू जटलून पुश करतोय. थ्रो करतोय. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जात नाही कारण विनय पण तिच्या बाहेर गेला होता आणि शेवटचा चेंडू होता पॉवर प्लेचा चेंडू होता आणि चेंडूवर एक जंटलमॅन पुश करतोय. एक मोठा फटका घेण्याचा बेत असावा मात्र त्यांनी जंटलमॅन पुश करून फक्त आणि फक्त एक धाव घेतलेली आहे. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 8. एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो. केडीके म्हणजेच केंद्रीय कोपर प्रीमियर लीग 2022 तुम्ही पाहताय. प्रथम वर्ष आहे आणि एक सुंदर अशी खेळनगरी इथं सजवलेली आहे मित्रांनो. पहिला सामना सुरू झालेला आहे मित्रांनो. एक पाठचा खेळ इथं समाप्त झाले. 55 धावा मोडक डेव्हलपर्स यांनी केलेले आहेत आणि तिरुपती बिल्डर्स या संघाला 56 धावांचं आव्हान ठेवून पहिला षटकातील खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे मित्रांनो. पहिल्या षटकाचा विचार केला आपण राज बाद झालेला आहे. त्याच्यानंतर धनेश बाद झालेला आहे आणि 2 गडी बाद होऊन धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या इथे झालेली आहे त्या म्हणजेच 8. चला पिकअप करायचंय. पंच ऑन करायचंय. श्री वैजनाथ लक्ष्मण पाटील केवणी गावचे समाजसेवक आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मित्रांनो कुठे जाऊ नका. यानंतर सामना ते पाहणार आहात जय थापेला देवा आणि कर्सन वॉरियर्स.
एक सागर भोईर आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. सागर भोईर. खूपच उशीर होत आहे. सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज धनराज. बघूया धनराज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. समोर असणारे विनय अनुनास टेकला जो फलंदाज आहे तो म्हणजे यश. बघूया यश इथं घेऊन येतोय का नाही आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे मित्रांनो. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू जयेश तिथं आहे आणि कुठल्या प्रकारचा चुकी करत नाही आणि तिसरा हात राब असतोय तिरुपती बिल्डर्स या संघाला. लाइव चल रहा है क्या? विनय बाद होतोय. आता मात्र जो फलंदाज जातोय एक धडाडीचा फलंदाज बुम बुम परीक्षित गोधळे. बघा कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. हो खरोखरच परीक्षित गोडले म्हटलं की अजून एक भंबोरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्याच्यावरती खाती आहे मोठे फटके मारण्याची. बघूया या स्थानामध्ये कशा पद्धतीने खेळी करून दाखवतो ते पाहायचं आहे. कारण आताची परिस्थिती आहे ती खरोखरच परीक्षितवर जी अवलंबून आहे. सायकोलॉजी प्रेशर खांद्यावर जास्त जबाबदारी आलेली आहे परीक्षित गोडले यांच्या. तर बघूया आपण कठीण वेळेमध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय की नाही ते पाहायचं आहे. समोर असणारा यश बघूया पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतोय गोलंदाज धनराज. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. थोडा टप्प्याचा चेंडू होता जोरात मारण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट लागतोय का नाही. एक धाव इथं पूर्ण करतोय. कॉलिंग नव्हतं एसचं समीकरण इथं पाहायला मिळत नव्हतं. कारण बॅट फिरवल्यानंतर चेंडू विकेटवर होता आणि चेंडूवर पाहतच होता फलंदाज. मात्र परीक्षित गोंडले यांनी कॉल केला आणि एक धाव इथं पूर्ण करताना दिसले दोन्ही फलंदाज. एक धावने संघाची धाव संख्या होते ती म्हणजेच 9 धावा आतापर्यंत झाल्या. दुसऱ्या षटकातील खेळ उमेश सुरू झालेला आहे. मात्र हा सामना जिंकायचा असेल तर हवाई फायर करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी परीक्षित गोंडले इथे आले. बघू परीक्षित कशा प्रकारे खेळतो ते पाहायचंय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज मुंडोरा एंड करून धनराज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे परीक्षित शॉर्ट चेंडूला बिलकुल. मात्र चेंडू जयेशच्या हातामध्ये उंची जास्त घेतली लांबी कमी झाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये जयेश. अजून एक हादरा बसतोय तिरुपती बिल्डर्स या संघाला. सागर होईल कुठे असेल तर प्लीज व्यापीठाकडे यायचंय. प्लीज सागर होईल. नवीन फलंदाज येतोय दीप. धनराज पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. दीप येतोय नवीन फलंदाज. बघूया दीप कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. आता मात्र अशा थोड्याशा लांब गेलेल्या आहेत तिरुपती बिल्डर्स या संघाच्या. कारण धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत झालेल्या आहेत त्या फक्त 9 आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान इथं पूर्ण करायचं आहे. सुरुवात मारल्या चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आणि त्यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावानं समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये आता मात्र पोहोचते. धाव संख्या होती ती 10. तर पुन्हा सज्ज ते पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
करतो जोरात मारला चेंडू चेंडू हा वेट आहे क्षेत्ररक्षक खाली एक कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये राजेश तिथं आहे अजून एक हादरा बसतोय तिरुपती बिल्डर्स या संघाला आता मात्र प्रताप बघूया कधी उतरतोय तो प्रताप याच्याकडे जास्त लक्ष असणार आहे प्रताप पाटील तिरुपती बिल्डर्स या संघाचा ओपनी एक्का आता मात्र येतोय प्रताप पाटील बघा मित्रांनो आपण एक समीकरण पाहिलं मॅच समरी पाहिली इथे तर 10 धाव्यांवर 5 गडी बाद झालेले आहेत एक दैनंदिन अवस्था म्हटलं तरी वावं ठरणार आहे असे उमेश सांगतायत काहीतरी मिक्सअप झाला असेल रात्रीच्या सेवन मध्ये धनराज पुन्हा सज्ज होतोय फुलटा चेंडू सॉंग करतोय बॅटीच्या पत्त्यात उचते तिने जमिने लगेच पकडतोय चेंडूला जयेश मात्र एक से ज्यादा कुछ नहीं आता मात्र जिसका इंतजार था वो घडी आ गई है मात्र इथं ओव्हर झालेलं आहे पुन्हा प्रताप पाटील नॉन स्ट्राईकला जाणार आहे प्रताप पाटील चेंडूचा एक्सरा काढतोय चला वेल घेऊ नका प्लीज स्पीडअप करायचं आहे वेळेवर सहकार्य करायचं आहे पहिलाच सामना आहे आणि खूप वेळ झालेला आहे प्लीज चांगला तिला जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र आपल्या फॉल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज करण जोरात मारण्याचा प्रयत्न मला तरी वाटते प्रताप पाटील नॉन स्ट्राईकलाच राहणार आहेत 2 चेंडू झालेले आहेत कडा लागते चेंडू जाते या स्लिप मध्ये मात्र आता स्ट्राईक मिळते प्रताप याला बघूया प्रताप कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे कारण पुन्हा सज्ज होतोय आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न बँक शॉट ज्याला आपण म्हणतो तोच मारण्याचा प्रयत्न कारण टप्पा खाल्यानंतर अंगामध्ये वळला होता चेंडू आणि जोरात मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडू जातोय पुन्हा सज्ज होतोय कारण पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका खेळतोय पुन्हा एक विकेट जातोय पुन्हा एकदा हटरा बसतोय तिरुपती बिल्डर्स या संघाला आता मात्र तिरुपती बिल्डर्स या संघाच्या आशा थोड्याशा लांबवलेल्या आहेत कारण चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळते करण कडून
या सामन्यावर एक कब्जा इथं निर्माण केलेला आहे मोना ट्वेल. स्विच ऑफ मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, निर्धार चेंडूची संस्था इथे होते. पुन्हा एकदा सज्ज येतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मैन अशा थोड्याशा लांबवल्या जात आहेत तिरुपती बिल्डर्स या संघाच्या. उलट चेंडू थोडं मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धार चेंडू जातोय. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज मैन. चांगली कामगिरी केली होती फलंदाजामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी मारले होते. पुन्हा एकदा मिस करतोय फलंदाज. एक धाव इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होते ती 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. वेलकम. करसन वॉरियर्सचे संघ मालक श्री सचिन जोशी साहेब यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन, 2 फलंदाजांना बाद केलेले आहे. तर जयेश पाटील यांनी यायचे. करसन वॉरियर्स. तर जय थापेवाले देवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर करसन वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या जय थापेवाले देवा.